महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते। अहिल्यानगर जिल्ह्याला शिर्डीचे साईबाबा, नेवासेचे संत ज्ञानेश्वर आणि देवगडचे सद्गुरू किसनगिरी बाबा अशा महात्म्यांच्या उपस्थितीचे वरदान लाभले आहे। श्री क्षेत्र देवगड येथे किसनगिरी बाबांनी बांधलेले दत्तप्रभूंचे प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। प्रवरा नदीच्या काठावर आणि हजारो झाडांनी वेढलेले हे देवगड मंदिर आहे। येथे दत्त जयंतीच्या काळात मोठा उत्सव साजरा होतो। शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच किसनगिरी बाबाही एक महान पुरुष होते। त्यांच्याकडे चमत्कारिक शक्ती होत्या। त्यांनी त्यांचा वापर मानवजातीच्या कल्याणासाठी केला। प्रवरा नदीच्या काठावर एका झाडाखाली बसून किसनगिरी बाबा दत्ताची पूजा करत असत। त्यांना ते ठिकाण इतके आवडले की त्यांनी लोकांच्या मदतीने ते विकसित करण्यास सुरुवात केली। लोकांनी किसनगिरी बाबांना अन्नासोबत पैसेही देण्यास सुरुवात केली। कधीही कोणत्याही वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली नाही। देवगडचे मंदिर किसनगिरी बाबांच्या कल्पनेतून बांधण्यात आले आहे। येथे दत्त मंदिराच्या समोर किसनगिरी बाबांचे मंदिर आहे। त्या मंदिरासमोर पंचमुखी सिद्धेश्वराचे आणखी एक मंदिर आहे। या मंदिरांच्या मागे एक मोठा जिना आहे जो प्रवरा नदीच्या काठावर जातो। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर ट्रस्टने एक विश्रामगृह देखील बांधले आहे। या ठिकाणाला भूतलावरचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते। तर तुम्ही देखील या ठिकाणाला भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।